मध्यरात्र उलटून गेलेली. पोटाला दूर लावून रेस्क्यू टीमचे सदस्य दरीत उतरले होते. दरी जवळपास 900 ते 1000 फूट खोल, प्रचंड अंधार. तरीही रेस्क्यू टीमने रिस्क घेतली, कारण त्यांना आशा होती कुणाचा तरी जीव वाचेल, कुणाचा तरी जीव आपण वाचवू शकू. पण रेस्क्यू टीमचे मेंबर खाली पोहोचले आणि जे दृश्य त्यांना पाहायचं नव्हतं तेच पाहावं लागलं. या दरीत होती एक चक्काचूर झालेली गाडी. रेस्क्यू टीम त्या गाडीपर्यंत पोहोचली, पण तिथे गेल्यावर समजलं या गाडीचा अपघात तर 1.5 वर्ष आधीच झाला होता. त्यानंतर पुन्हा शोध सुरू झाला. उजाडेपर्यंत सुरू असलेल्या या शोधात खाली पडलेली स्कॉर्पिओ सापडली आणि मग सुरुवात झाली मृतदेह सापडायला. आधी 2, नंतर 4 आणि एकूण आकडा 8. हाताशी आलेली तरुण पोरं अपघाताने हिरावून घेतली. सोमवारी मध्यरात्री सुरू झालेलं बचाव कार्य सोमवारी सकाळीही सुरूच आहे. अपघात इतका भीषण होता की मृतदेहांचा शोध दुर्बिणीने घ्यावा लागला. एक स्कॉर्पिओ, 8 मित्र आणि अपघात. आंबेनळी घाटात नेमकं घडलं काय पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. 22, 23 आणि 24 मे साताऱ्याच्या आसगाव, मरडे, खटाव मधल्या 8 मित्रांनी 3 दिवसांची सुट्टी असल्यानं कोकणात जायचं ठरवलं. साताऱ्यातून दापोलीला गेले, तिथे राहिले. 3 दिवस फट्टे मजा केली. रविवारी संध्याकाळी निघायचं ठरलेलं आणि हरणे बीचवर वेळ घालवून पोरं निघाली. पोलादपूर मार्गे आंबेनळी घाटातून सातारा गाठायचं असा त्यांचा प्लॅन. निघायच्या आधी यातल्या काही जणांचं घरच्यांशी बोलणं झालं. त्यानंतर रात्री पोरं घरच्यांसोबत कॉन्टॅक्टमध्ये होती. या 8 मित्रांमधला एक जण घरच्यांशी फोनवर बोलत होता, पण रात्री अचानक त्याचा फोन बंद झाला. पोरं घाटात असतील, रेंज गेली असेल म्हणून पुन्हा कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न लगेच करण्यात आला नाही. जरा वेळाने घरच्यांनी फोन केला तेव्हा फोन लागला नाही. फक्त याच मुलाचा नाही तर कुणाचाच फोन लागत नव्हता. बघता बघता बराच वेळ गेला. पोरांचा फोन लागत नसल्याचं सगळ्यांच्याच घरच्यांना समजलं आणि त्यांनी मदत मिळवण्याच्या आशेने फोन लावला पोलिसांना. रायगड पोलिसांशी संपर्क झाला. पोलादपूर पोलीस ठाण्यात 8 जण बेपत्ता असल्याचं कळवण्यात आलं आणि पोलिसांनी थोडाही वेळ न घालवता तपासाला सुरुवात केली. प्राथमिक माहितीनुसार मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास करताना पोलिसांना एका मुलाचं लोकेशन पोलादपूरच्या जवळच आढळलं. त्यावरून पोलिसांनी आंबेनळी घाटात शोध सुरू केला. लागलीच रेस्क्यू टीम्सना बोलावण्यात आलं. त्यांनीही तातडीने धाव घेतली. लोकेशनच्या आधारे केलेल्या तपासात आंबेनळी घाटात दावेळ गावाच्या हद्दीत एका दरीत या तरुणांची स्कॉर्पिओ कोसळल्याची माहिती समजली. रात्री 11, 11:30च्या सुमारास अपघात झाल्याचं कळलं, पण लोकेशन शोधण्यात बराच वेळ गेला. अंधार असल्यानं नेमकं लोकेशन सापडणं अवघड होतं. पण तुटलेला दिशादर्शक बोर्ड आणि गाडीच्या तुटून पडलेल्या आरशामुळे गाडी कुठून पडली असावी याचा अंदाज लागला. मग रात्री 1:30च्या सुमारास महाबळेश्वर मधली एक टीम दरीत उतरून शोध कार्य करायला लागली. तर महाडमधून एक टीम निघाली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि तहसीलदार असे अधिकारी सुद्धा घटनास्थळी पोहोचले. सगळ्या यंत्रणांमध्ये समन्वय साधला जात होता, पण बचाव कार्य सोपं नव्हतं. प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स, सह्याद्री ट्रेकर्स, सी स्केप रेस्क्यू टीम आणि पोलादपूर मधली स्थानिक बचाव पथकं घटनास्थळी दाखल झाली. समोर आलेल्या माहितीनुसार प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सचे सदस्य रात्री 1:30-2 वाजण्याच्या सुमारास दरीत उतरले. पण दरीत उतरणं, शोध घेणं सोपं नव्हतं. दरी खोल होती, झाडं होती, तीव्र निसरडा उतार होता. घनदाट जंगल असल्यानं अडचणी अनेक होत्या. तरीही अंधारात प्रयत्नांची शर्थ करण्यात आली. रेस्क्यू टीम्सला 2:30च्या सुमारास समजलं या गाडीत 8 जण होते. शोध घेताना रेस्क्यू टीमला एक गाडी दिसली. या गाडीचे फोटोज पाठवण्यात आले. काळ्या रंगाची गाडी असल्याचं पाहून रेस्क्यू टीम त्या गाडीच्या दिशेनं जाऊ लागली. सकाळी 6 वाजेपर्यंत दाट अंधारात स्वतःचा जीव धोक्यात घालत ही टीम त्या गाडीपर्यंत पोहोचली. रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी बोलभिडूशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार सकाळी 6 वाजता या गाडीच्या जवळ पोहोचल्यानंतर रेस्क्यू टीमला समजलं ही गाडी स्कॉर्पिओ नाहीये, हुंडा सिटी आहे. 1.5 वर्षांपूर्वी या हुंडा सिटीचा अपघात झाला होता. तिचा अक्षरशः चक्काचूर झाला होता. पण ज्या गाडीचा आणि पोरांचा शोध घ्यायला ही टीम उतरली होती त्यांचा शोध लागत नसल्यानं रेस्क्यू टीमचं टेन्शन वाढलं. पण तोवर उजाडलेला असल्यानं रेस्क्यू टीमने पुन्हा पूर्ण ताकद लावली. उतार तीव्र असला तरी तो डोळ्यांना दिसणारा होता. 6 वाजता पुन्हा दुसरी शोध मोहीम सुरू झाली आणि साधारण 6:30 वाजता रेस्क्यू टीमला दरीत कोसळलेल्या स्कॉर्पिओची तुटून पडलेली नंबर प्लेट सापडली. MH11 DN 2340 या नंबरची नंबर प्लेट तुटून दरीत एका उतारावर पडली होती. त्याच्या पुढे काही अंतरावर रेस्क्यू टीमला स्कॉर्पिओ दिसली.
तिची अवस्था प्रचंड वाईट होती. गाडीची अवस्था बघून कुणी वाचण्याची शक्यताच नव्हती. रेस्क्यू टीमने आणखी शोध घेतल्यावर आधी त्यांना 2 मृतदेह दिसले, मग आणखी 2 दिसले. असं करत करत 8 मृतदेहांचा शोध लागला. काही बातम्यांनुसार हे मृतदेह इतके खोलवर होते की मृतदेह शोधायला दुर्बिणींचा वापर करावा लागला. साताऱ्यातून कोकणात गेलेले हे 8ही जण एकमेकांचे मित्र. 5 जण आसगावचे, 2 जण मरढेचे तर 1 जण खटावचा. महेश अनिल पवार वय 25, आदित्य अशोक साळुंके वय 21, रितेश राजेंद्र लोखंडे वय 25, सुहास जितेंद्र लोखंडे वय 20, अंश समीर चव्हाण वय 18, उत्कर्ष आनंद शिंगटे वय 21, अनिल अभिमन्यू शिंगटे वय 25, नितीन किसन नायकोंडे वय 35 अशी मृतांची नावं आहेत. हे 8 जण शुक्रवारी स्कॉर्पिओ मधून कोकणात पोहोचले, पण रविवारी रात्री बातमी आली ती अपघाताची आणि अपघातात या 8ही जणांचा मृत्यू झाल्याची. अपघात नेमका कसा झाला, अपघाताचं कारण काय हे अजून स्पष्ट झालेलं नसलं तरी प्राथमिक माहितीनुसार ज्या ठिकाणावरून ही गाडी खाली कोसळली तिथे रेलिंगच नव्हते. टर्न लायक दिशादर्शक फलक होता, त्याला जडकून ही गाडी खाली कोसळली. गाडीचा वेग जास्त होता की चालकाचं नियंत्रण सुटलं हे आता तपासात समोर येणार आहे. हा व्हिडिओ शूट करेपर्यंत रेस्क्यू टीम्सला 2 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं. हे मृतदेह स्ट्रेचरमध्ये ठेवून दरीतून वर आणण्यात आले, तर इतर 6 मृतदेह खोलवर असल्यानं ते बाहेर काढायला दाभेळ गावातून रेस्क्यू टीमचे मेंबर्स दरीच्या दिशेने वर येत आहेत. हे मृतदेह खाली गावात उतरवून बाहेर काढले जातील असे रेस्क्यू टीम्स कडून सांगण्यात येत आहे. पण आंबेनळी घाटात झालेल्या या अपघातानंतर आसगाव, मरडे, खटाव आणि सगळ्या साताऱ्यातच शांतता पसरली आहे. कारण एका अपघातानं 8 जणांना हिरावून नेलं. एका अपघाताने 8 कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. एका रात्रीत, एका क्षणात.